हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर मिनी व्लॉग. मी दिलाशा. सो आज मी आणि आकाश आम्ही दोघे जात आहोत लोअर परेलला. हे खूप सुंदर वर्कशॉप आहे जिकडे खूपच सुंदर सुंदर मूर्ती बनवल्या जात आहेत आणि तिकडे अगदी लहान मुलंसुद्धा मूर्ती बनवत आहेत आणि खूप वर्कर्स आहेत इकडे जे मूर्ती बनवत आहेत. म्हणजे यांच्या हातामध्ये तर एक वेगळीच कला आहे की ते पूर्ण मूर्ती घडवतात. म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते मला की मूर्ती बनवणं इट्स नॉट इझी, पण ते इतकी सुंदर सुंदर मूर्ती बनवत आहेत. आणि ही व्हाईट मूर्ती किती सुंदर दिसते आहे. म्हणजे या मूर्तीला बघताच मला असं वाटलं होतं की या मूर्तीला घरी मी घेऊन येऊ. आकाशला मी म्हणालेसुद्धा खूप सुंदर ही मूर्ती आहे. आणि तिचा फेटा असा छान असं सजावट करत आहेत फेट्याला फ्लावर्स लावून. सो ते खूप छान आणि क्यूट वाटत होतं. खूपच छान वाटलं. आणि तिथे गेल्यानंतर एक वेगळीच एनर्जी होती सगळ्या छान छान मूर्त्या बघून. आणि ती लोकं सगळे एक्सायटेड असून म्हणजे एवढं छान छान तिथे काम चालू होतं. गप्पा त्यांच्याशी मारल्या, त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हालासुद्धा कळाल्या. आणि इतके कलर कॉम्बिनेशन इथे खूपच सुंदर आहेत. सो येस, ते सगळ्यांनाच एक्साइटमेंट आहे की गणपती बाप्पांच्या येण्याचं. आणि जरी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी मूर्ती आली, वेगवेगळा कलर, तरी प्रत्येक व्यक्तीच्या मनात गणपती बाप्पांची जी भावना असते ती काय सेमच असते. सो असं छानच वाटतं की येस, गणपती बाप्पा येणार आहेत आणि ती एनर्जी एक वेगळ्याच लेवलला आहे. सो येस, गणपती बाप्पा मोरया. आणि व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग.